नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महिलांना भेडसावणाऱ्या आजारांवर डॉक्टर नेत्रा पाटील यांचे माता पालकांना मार्गदर्शन। आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये महिलांना विविध समस्यांना आणि अडचणींना तोंड द्यावे लागत असताना देखील आजच्या काळातील महिलांनी मुलांबरोबर स्वतःची काळजी घ्यावी आणि विविध आजारांना आमंत्रण न देता सक्षम बनावे असे प्रभावी मार्गदर्शन डॉक्टर नेत्रा पाटील यांनी पेण येथे केले। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेण या प्रशाळेमध्ये महिला दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सखी सावित्री या समितीतील सर्व महिला भगिनींना आमंत्रित करून महिलांचे विविध प्रश्न आणि महिलांना जाणवणाऱ्या विविध समस्या याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुण्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी, स्त्रीरोगतज्ञ नेत्रा पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले। यावेळी लॅब असिस्टंट पूजा म्हात्रे उपस्थित होत्या। सुरुवातीला राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शालेय विद्यार्थिनींनी आपल्या मनातील विविध प्रश्न घेऊन मुलाखतीच्या आधारे डॉक्टर नेत्रा पाटील यांच्यासोबत हितगुज केले व जीवनाचे सार उलगडून घेतले। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लेखा ठाकूर यांनी प्रास्ताविकात महिला दिनाचे महत्त्व सांगून आदर्श महिलांविषयी माहिती दिली। सहशिक्षिका रुचा परांजपे यांनी महिला दिन का व कशासाठी साजरा करावा तसेच आजची महिला अबला की सबला आहे याविषयी माहिती सांगितली। तर माता पालक संघ सदस्य जिजाबाई शिंदे यांनी आजची स्त्री कशी सक्षम व सामर्थ्यवान आहे तसेच कुटुंब नाती कशी सांभाळून ठेवायची याविषयी उत्तम रीतीने सांगितले। प्रमुख पाहुण्या माता पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले। महिला पालकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर नेत्रा पाटील यांनी पुढे सांगितले की महिलांनी आपले वजन कमी करणे, मासिक पाळी, रोजचा आहार, व्यायाम, PCODचा त्रास का व कशामुळे होतो, कॅन्सरचे वाढलेले प्रमाण, लहान मुलांचे खाण्याचे प्रमाण, महिलांचे विविध आजार व त्यावर योग्य उपाययोजना कशी करावी, वयात येताना शरीरातील बदल तसेच विविध अडचणी कशा सोडवाव्यात यासाठी मार्गदर्शन करून स्तनाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर होण्याची लक्षणे कोणती यासह महिलांनी विविध समस्यांना तोंड कसे द्यायचे, आपल्या जीवनात सकारात्मक बदल कसे घडवावे याबरोबरच शरीरातील वाढत जाणाऱ्या विविध प्रकारच्या गाठी आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले। माता पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देऊन शंकांचे समाधान केले। सूत्रसंचालन कविता पेडणेकर तर आभार सुषमा साखरे यांनी केले। महिला दिन यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पेण। डॉक्टर नेत्रा काशीनाथ पाटील। ताई, तू कोणते काम करतेस? मी आता सध्या डॉक्टर म्हणून पेणमध्येच आहे। स्त्रीरोग प्रसूती तज्ञ हा माझा स्पेशल विषय आहे आणि त्या विषयात मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। ताई, तुझं शिक्षण किती झालं ग? मी BAMS म्हणजे आयुर्वेद याच्यामध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर स्त्रीरोग प्रसूती तज्ञ या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं। ताई, तू कोणत्या प्राथमिक शाळेत शिकलीस ग? मी याच प्राथमिक शाळेत शिकले, पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेण, जिथे तुम्ही शिकताय तिथेच मी पण शिकले। ताई, तू 10वीला कोणत्या शाळेत होतीस ग? 10वीला मी सौ मनाली निकेतन विद्यालय पेण। ताई, तुला 10वीला किती गुण मिळाले ग? मला 10वीला 94.61 गुण मिळाले होते। ताई, तुझा दवाखाना कुठे आहे ग? माझा दवाखाना बालाजी कॉम्प्लेक्स पेण इथे आहे आणि मी रमण हॉस्पिटल पेण इथे पण मी काम करते। ताई, तू हे यश कसं मिळवलंस ग? हे यश मिळवण्यामध्ये माझा सगळ्यात महत्त्वाचा वाटा या शाळेचा आहे, कारण या शाळेपासूनच माझी सुरुवात झाली। जो बेस असतो तो माझा इथून फॉर्म झाला आहे, इथून मला मार्गदर्शन मिळालं आहे आणि सर्व शिक्षकांचे त्याच्यासाठी मी धन्यवाद त्यांना देते। ताई, तुझी डॉक्टरची